भाई खूप जोरात पाऊस आलाय, खूप जोरात पाऊस आलाय. सकाळचे 6:30 झालेत आणि पाऊस पडतोय बघा मुंबईमध्ये. एवढा पावसाचा विचार केला होता मी, पाऊस पडेल करून. आणि ना कोणताही प्रवास असून दे, आपल्याला ना लाल परी पाहायला मिळतेच. लाल परी आणि लेफ्ट साईडला आपली शिवशाही. हिचा ना बोर्ड बघूया. सो आपण आहोत महडला. पहिलं जे आहे ते मोरेगाव, दुसरं आहे ते सिद्धटेक. तुम्हाला जर अष्टविनायक करायचं असेल ना, तुमच्याकडे अजून एक पर्याय तो म्हणजे लाल परीचा. श्री गणपती संस्था महडचं. आणि तुम्हाला इथे मी टॅरिफ दाखवतो, दर पत्रक बघा. आणि तुम्हाला जर हॉटेल हवं असेल ना ब्रेकफास्ट साठी, तर बेस्ट हॉटेल आहे. का माहितीये, इकडचं लोकेशन आहे ना एक नंबर आहे. मी का सांगतोय तुम्हाला दाखवतो आता. श्री वल्लारेश्वर देवस्थान पाली, समोरच मंदिर आहे. इथे राईट साईडला पार्किंग आहे. समोर रस्ता गेला तामिनी घाटात किंवा मग पुढे माणगाव. जूनचा महिना आहे, पावसाचं तर माहित नाही, पण आपल्या मान्सून जर्नी झाली आहे सुरुवात. आणि पुन्हा एकदा मी चाललो आहे बल्लाळेश्वर पाली. तर मी प्रवास करतोय माझ्या बाईकनी. तर तब्बल ना आय थिंक 6 महिन्यानंतर मी पुन्हा एकदा प्रवास करतो माझ्या बाईकनी. आणि पहिल्यांदा तुम्हाला ना खूप दिवसानंतर ना मोटर ब्लॉग पाहायला मिळेल. पण त्या अगोदर अजून एक पॉईंट आहे महडचा, तो पण आपण कव्हर करू. तर आपण प्रवास करणार आहोत, आपण कव्हर करणार आहोत ह्या ब्लॉगमध्ये 2 अष्टविनायकचे पॉईंट्स. सकाळचे 5:30 झाले आहेत आणि पावसाचं तर माहित नाही, पण ना तिथे मी चाललो ना बल्लाळेश्वरला, त्या अगोदर माझा एक मित्र मला भेटणार आहे. तिथे ना पाऊस पडतो पनवेलला. सो रेनकोट पण कॅरी केलाय मी. तर हा माझा प्रवास नक्की कसा होणार आहे, माझ्यासोबत कोण असेल, त्या पलीकडे आपल्याला प्रवासात काय काय फिरायला भेटेल, सर्व तुम्हाला ना पॉईंट्स ह्या ब्लॉगमध्ये कव्हर होतील. चला ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळचे ना 5:30 पावणे 6 झालेत. वॉच पुन्हा एकदा माहीत नाही जेश्वरीचं बंद पडलंय की असो. सो पुन्हा एकदा आपला प्रवास होतोय इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर, आता श्यामनगर तलाव, तिथं आपण प्रवासाची सुरुवात करतो बाप्पाच्या दर्शनाने. आणि इथे आपली आहे एक्सपल्स. कंडिशन बघा, खूप महिन्यानंतर मग कंडिशन दाखवतोय. इथे तर स्टिकर ते निघाले आहेत गाडीचे. आणि पाठचा पण स्टिकर निघाला आहे आपला संकल्प चव्हाण यूट्यूबचा. सो ते करायचं आहे आपल्याला आता पुढे. नंतर मडगार्ड पण, त्यासोबत पण हँडगार्ड पण चेंज करायचे आहेत, ते आपण करूच पावसाच्या अगोदर. त्या पलीकडे एक अपडेट द्यायची होती. आपण प्रवास करतोय, आपल्याकडे GoPro 10च आहे सध्या. DJIचा अपग्रेड करायचा आहे DJIमध्ये, बघूया. पण ना प्रॉब्लेम असा आहे की ना चेन आवाज येतोय. सो आता मला तीच भीती आहे की रस्त्यामध्ये अगर काही प्रॉब्लेम झाला तर इश्यू आहे. पण मी कॅरी केलं आहे मोतूलचं चेन मेंटेनन्स किट. ह्यात चेन क्लिनर पण आहे, लूप पण आहे. सो काल तर मला ॲक्च्युली वेळ नाही भेटला. प्रवास सुरुवात करूया. बरोबर 5:45 झालेत आणि आपला प्रवास होतोय कुठून, श्यामनगर तलाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया. सकाळी बरोबर 6 वाजता श्यामनगर तलावावरून माझा प्रवास सुरू झाला. पण निघताना एक छोटीशी अडचण आली. माझ्या मायक्रोफोनमधून आवाजच रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे सुरुवातीचा काही भाग मी कॅमेऱ्यात बोललो असलो तरी तो रेकॉर्ड झाला नाही. तरीही सकाळच्या मस्त हवामानात प्रवास पुढे सुरू ठेवला. मध्ये मध्ये हलका पाऊस सुरू झाला आणि हवेत एक गारवा जाणवत होता. जेवेला क्रॉस करताच पावसाने अजून जोर धरला. पडतोय भाई, खूप जोरात पाऊस आलाय, खूप जोरात पाऊस आलाय. आणि पाऊस बघा, लिटरली ना विचार पण केला नव्हता, इतका जोरात पाऊस आलाय. अनएक्सपेक्टेड आहे. एवढा पावसाचा विचार केला होता मी, पाऊस पडेल करून. बरं झालं रेनकोट कॅरी केलाय. आता रेनकोट पण कसं घालू पटकन समजत नाहीये. पटकन घातलं काही रिक्स नको आहे. रेनकोट घातलाय, लायनर घातलाय आणि खाली पॅन्ट घातली आहे. तो पाऊस खूप जास्त आहे. सकाळ सकाळी बघा पाऊस पडतोय. सकाळचे 6:30 झालेत आणि पाऊस पडतोय बघा मुंबईमध्ये. सो आपण ना मान्सून जर्नी म्हणून पावसाला व्हिडिओला सुरुवात केली होती. आणि खरं आता ना आपण ना मान्सून जर्नी म्हणून व्हिडिओला सुरुवात केलेली. आणि व्हिडिओ खरं आपल्याला पाऊस पाहायला मिळाला आहे. ॲक्च्युली आता कसं आहे, मी आता ना GoPro काढला आहे बिकॉज ना लास्ट टाइम ना GoProची बॅटरी खराब झाली. मला भीती आहे, मला परत ना बॅटरी खराब नाही करायची, कारण की ना 2500ची बॅटरी आहे काय. आणि बघा पाऊस बघा भाई पाऊस केवढा मध्ये पडलाय. जेवेला क्रॉस केला, राईट मारला आणि जो पाऊस सुरू झाला ना, म्हणजे तिथे शेड पण नव्हती, समजलं. म्हणजे ओपन मध्ये झाडाखाली मी कसा बसा पूर्ण चेंज केलाय. त्यात ते कॅमेरा वगैरे काढला, कारण की माईक वगैरे बॅटरी वगैरे खराब होते. सो गाईस, उमेश आहे जो थांबला होता पळसपे फाट्याच्या पुढेच भारत पेट्रोल पंपला. पाऊस भेटला तुला? पाऊस मला घरीच भेटला. मग जेव्हा मी बाईक काढली तेव्हा पाऊस लागत होता. बरं, थांबलो 10 मिनिटं आणि नंतर पाऊस गेला आणि मग आलो. इथे बघा, इथे पाऊस ना बिलकुल नाही आहे. समोर आहे पळसपे फाटा, तिथून लेफ्टनी मुंबई गोवा हायवे आणि हा सरळ रस्ता गेला ओल्ड मुंबई पुणे खंडाला खोपोली. सो चला, आपल्यासोबत उमेश आहे. उमेशचंही चॅनल आहे, तुम्हाला मागे मी सांगितलेलं UK राईड्स ना, त्याकडे मी एक्सपल्स आहे. आणि आपल्याला पण ना हा बॉक्स घ्यायचा आहे, कारण की ना असं मगजमारी करावी लागते. तर बघूया पुढे असं आपण जाऊ, ट्रॅव्हल करू, तसं आपण एक टॉप बॉक्स घेऊच आपण. तर चला, आधी आपण चाललो आहे कुठे, महडचा वर्धविनायक. किती किलोमीटर आहे?
किलोमीटर आहे ना? एक 15 ते 20 मिनटामध्ये पोचू, पण थांबत थांबत गेलो तर एक हाफायला लागेल. तर चला तिथे जाऊन थोडंसं नाश्ता वगैरे करूया. तर आपला पहिला पॉईंट आहे महडचा वर्धविनायक आणि मग पुढे आपण जाऊ तिथून 40-50 किलोमीटर पुढे सरळ बल्लारेश्वर. हो चला, पावसाळ्यात भिजून पुन्हा एकदा आपण प्रवास सुरू करतोय. कुठून पळसेवाड्यावरून डायरेक्ट महडचा वर्धविनायक. आपला पहिला हॉल्ट आहे वर्धविनायक आणि मग आपण पुढे जाऊ कुठे, पाली बल्लारेश्वर. सो इथे पाऊस नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ईस्टर्नला जो पाऊस भेटला ना आपल्याला, तिथून ते वाशीपर्यंत, वाशीच्या बॉर्डरपर्यंत भाई जाम पाऊस. जसं वाशी सोडलं पाऊस गायब, म्हणजे लिटरली तिथे पाऊस पडला पण नव्हता असं. सो आता वेदर बघा, खूप भारी वेदर आहे. चला आता ॲक्च्युली खंडाला जायला पण मजा येईल, बट असो आपण चाललो तर महडचा वर्धविनायक. ओ ओ ओ ओ ओ ओ वाजले आहेत सकाळचे 7:30 पावणे 8 झालेत बरोबर, 7:45. आणि कसं आहे थोडं लेट झालं आता ॲक्च्युली. तर ट्रॅफिक तुम्हाला तर सापडेलच, भेटेलच. आणि ना कोणताही प्रवास असून दे, आपल्याला प्रवासात ना प्रत्येक प्रवासाला आपल्या बाईक राईडच्या खास करून आपल्याला ना लालपरी पाहायला मिळतेच. आणि हे बघा राईटला लालपरी आणि लेफ्ट साईडला आपली शिवशाही. ॲक्च्युली ही आहे पलटण आग्र्यातली आणि कुठे चालली आहे मला तर माहीत नाही. हिचा ना बोर्ड बघूया कुठचं आहे. आय थिंक ही मुंबई पुणेच आहे. माहीत नाही कुठची आहे ती, बट आता ही कोणती आहे बघूया. बोरिवली पलटण. आणि हा रस्ता गेला कुठे, एक्सप्रेस हायवे, जिथे आपल्याला राहून नाही आहे. तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम पण आपण फायनली 10 ते 12 किलोमीटर ॲक्च्युली प्रवास करून ना पळस फाट्यावर आपण येऊन पोचलो आहे महडचं वर्धविनायक. आणि प्रॉब्लेम झाला आहे, गोप्रोना बंद झालं आहे. पाऊस पडल्यामुळे ना पुन्हा एकदा ना बॅटरीमध्ये पाणी गेलं आहे आणि बॅटरीला पाणी लागलं ॲक्च्युली आणि गोप्रोना बंद होतो आहे. मी पळसे फाट्यावरून ना शूट नंतर स्टार्ट केलं ना, त्यानंतर गोप्रो बंद झाला आहे, शूट होत नाही आहे. आता मला कळत नाही की पुढचं शूट कसं करू, कारण की इथून आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा पुढे बल्लारेश्वरला. बॅटरी काढून मी पुसली आहे, साईडला ठेवली आहे, बघूया थोडा वेळ, नाहीतर मग इश्यू आहे. आता मला कळतं की मी हा विकून टाकणार आहे आता. तर तुम्ही रिकमेंड करा की नक्की कोणता घेऊ, DJI 4 की 5 की काय करू, कोणता घेऊ. खालापूरचा जो फाटा आहे ना, खालापूरचा राईट असतो ना, तिथून थोडा पुढे येऊन ना तुम्हाला एक कमान दिसेल राईट, तिथे महडचा वर्धविनायकासाठी रस्ता आहे. तर चला पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. आता आपण दर्शन घेऊया महडचा वर्धविनायकचा, जो आपला अष्टविनायकमधला पहिला आजच्या ब्लॉकमधला पहिला हॉल्ट होता, पहिला पॉईंट होता. तर चला दर्शन करूया. 10 रुपयाला हार आहे. हेल्मेट ठेवला पण आहे दादाकडे. तर इथे ना बरेच ना स्टॉल्स आहेत बाहेर, तर आम्ही मग 10 रुपयाला हार आहे. नारळ कसं आहे? हा तुला हारा सगळं 100 रुपये. 100 रुपये का? ठीक आहे, दे एक मग चांगला द्या. नारळ पाणीवाला आहे ना? दे पाणीवाला, दे ना, पाणी नाही यायची. बाप्पासाठी नारळ, हार आणि जास्वंदीचं फूल घेतलं, त्यासोबत मोदक घेतलेत. हार 10 रुपये होता आणि ताटासोबत 100 रुपये. नेहमी सारखं काय विसरलं माहिती मी, नेहमीप्रमाणे चावी विसरलेलो गाडीवर. माझा काय होणार आहे काय माहित, कारण मी प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे काहीतरी विसरतोच. ॲक्च्युली हे पहिल्यांदा नाही आहे, खूप वेळ झालं आहे. खूप वेळ मी ना गाडी पार्क केली आहे पार्किंगमध्ये आणि चावी वगैरे विसरलो आहे. सो हे सेकंड टाईम नाही, बराच खूप वेळ झाला आहे. फायनली भेटली, नाहीतर मग बँड होती आज. हे ना पहिल्यांदा नाही आहे, हे बऱ्याच वेळ झालं आहे माझ्यासोबत. सो गाईज फायनली आपण पोचलो आहे श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महड. आणि राईट साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि लेफ्टला समोरच ना मंदिर आहे.
पाठीमागे भक्तनिवास पण आहे. सो चला. आणि तिथे ना बरेच तुम्हाला स्टॉल्स वगैरे आहेत. तुम्हाला हार, फुलं, पूजा सामान किंवा मग लाडू, मोदक, मूर्त्या पण आहेत. तर आपण तर घेतलंय 100 रुपयाला. तिथे आहे. हात धुण्यासाठी ना पाणी शोधतोय आणि ते तलाव होतं, ते तलाव बघा पूर्ण सुकलंय. आता ऍक्च्युली पावसाळ्यात ना कसं की पूर्ण भरून जाईलच, पण आता तर पूर्ण सुकलंय. लेफ्टलाच मंदिर आहे बट कुठे पाणीच नाहीये. आहे बघा ते पाणी भेटलं. फायनली ना अवघ्या ना 10 मिनिटात आपलं दर्शन झालं श्री वर्धविनायकचं, जे अष्टविनायक चौथं आहे. बाहेरच ना मंदिराच्या बाहेर आल्यावर ना तुम्हाला इथे ना राईट साईडला एक मॅप आहे, श्री अष्टविनायक दर्शन, आणि पूर्ण नकाशा आहे म्हणजे. सो आपण आहोत महडला. आता तुम्हाला मी सांगतो सोप्या भाषेत. पहिलं जे आहे ते मोरेगाव, दुसरं आहे ते सिद्धटेक, जेजुरी जवळ आहे मोरेगाव, सिद्धटेक दुसरं, तिसरं आहे ते पाली, चौथं महड, नंतर मग तुमचं थेऊर, नंतर मग लेण्याद्री, ओझर, रांजणगाव. तर तुम्हाला ना जर करायचं ना व्यवस्थित बाईक सिक्वेन्समध्ये तुम्हाला 3 दिवस पाहिजे. सो हे बघा मयुरेश्वर, सिद्धविनायक, बल्लारेश्वर, वर्धविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर आणि महागणपती. तुम्हाला जर अष्टविनायक करायचं असेल ना, तुमच्याकडे अजून एक पर्याय तो म्हणजे लालपरीचा. दर संकष्टीला ना लालपरी निघते कुठून, पुण्यातून. 2 दिवसात अष्टविनायकचे 8 गणपतीचे मंदिर कव्हर होतात आणि ते 3-3.5 कव्हर होतात. तर माझा विचार आहे की अष्टविनायक लालपरीने कव्हर करायला किंवा मग बाईक राईडनी आफ्टर पावसाळा. तर तुम्ही कमेंट करून सांगा मला तुम्हाला कसं आवडेल ब्लॉग्स पाहायला. जर मी अष्टविनायकचा प्लॅन केला तर लालपरीचा आवडेल किंवा मग बाईकचा आवडेल किंवा मग कारचा, मला कमेंट करून सांगा. श्री दत्त मंदिरच्या बाजूलाच ना तुम्हाला भक्तनिवास पाहायला भेटेल, श्री गणपती संस्था महडचं. आणि तुम्हाला इथे मी टॅरिफ दाखवतो. तर दर पत्रक बघा, सिंगल रूमसाठी 500 रुपये आहेत 3 व्यक्तींसाठी, डबल रूम 700 रुपये 4 व्यक्तींसाठी, डबल मोठी रूम 900 रुपये, AC हवी आहे तर 2500 किंवा 2000. आणि हा त्याचा नंबर आहे. ठीक आहे, तुम्हाला हवं असेल ना, हां हो, तुम्हाला हवं असेल तर तो संपर्क नंबर आहे समोरच. फायनली 18 किलोमीटर प्रवास करून महड वर्धविनायकवरून आपण पोचलो आहे श्री साई स्नॅक्स कॉर्नर. कुठे माहिती आहे? खालापूर पालीच्या रोडलाच आहे. आणि तुम्हाला जर हॉटेल हवं असेल ना ब्रेकफास्टसाठी तर बेस्ट हॉटेल आहे. का माहिती आहे? इकडचं लोकेशन आहे ना एक नंबर आहे. मी का सांगतोय तुम्हाला दाखवत होता. समोरच ना नदी आहे, हा खालापूर इथे या साईडला पाली, हा खालापूर पाली रोड, आणि समोर ना मस्त असं डोंगर रांगा आहेत आणि इथे नदी आहे. सो हे लोकेशन परफेक्ट आहे. तुम्हाला ज्यांनी आपला लास्ट व्हिडिओ पाहिला असेल ना, मुंबई टू बल्लारेश्वर, आपण 1.5 वर्षापूर्वी आलेलो, पहिली आपली राईड होती बाईक घेतल्यानंतर. सो आपण ना ह्याच हॉटेलला थांबलेलो. तर मी उमेशला घेऊन इथं झालो आहे. इथे जेवण पण चांगलं आहे, म्हणजे नाश्ता वगैरे चांगलाच आहे, त्यासोबत लोकेशन तर परफेक्ट आणि शांतता खूप जास्त आहे. सो आपण थांबलो आहे श्री साई स्नॅक्स कॉर्नर. आणि पार्किंगसाठी वगैरे व्यवस्था पण आहे, रेस्टरूम म्हणजे वॉशरूम वगैरे पण चांगले आहेत, आणि बाजूला पेट्रोल पंप पण आहे. हॉल चांगला हॉल्ट आहे. तर तुम्ही पाली टू खालापूर ह्या रोडला बघतायत ना, तुम्हाला हा लोकेशन मस्त आहे, परफेक्ट आहे. मस्त विषय गरमागरम मसाला डोसा आणि झणझणीत मिसळ मागवली आहे कोणी, उमेशने. सो इथे मिसळ आहे आणि मस्त मसाला डोसा आहे. मला तर मसाला डोसा आवडतो, खूप आवडतो. चला खाऊन आम्ही तुम्हाला सांगतो, रिव्ह्यू सांगतो. तुम्हाला तर उमेशने इकडची मिसळ सांगितली कशी लागते. झणझणीत वाटते, ऑइल थोडं जास्त जरा वाटतंय ना, बट ठीक आहे. कसं आहे ऑनेस्ट रिव्ह्यू? थोडी तिखट आहे. बरं तिखट आहे. मटकी प्रॉपर शिजली. काय म्हणतोय? मटकी प्रॉपर शिजली. अच्छा, मटकी प्रॉपर शिजली आहे. बरं, फरसाण पण त्यांनी व्यवस्थित व्यवस्थित हा दिसतोय ते. कांदा आणि टोमॅटो मिक्सचर आहे. ओव्हरऑल चांगली आहे. सो तुम्हाला मागे पण मी सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये पण की इकडे टेस्ट चांगली आहे. मसाला डोसा पण चांगलाच आहे. सो चला नाश्ता करतो आणि मग आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. कुठे? बल्लारेश्वर पाली. गाईस माफ करा, आज ना बॅटरी काय चालत नाहीये, चालू बंद होते. काय झालं काय माहिती, तापली पण आहे. ॲक्च्युली सकाळी जेव्हा पाऊस पडला ना त्यानंतर मग इश्यू यायला लागलाय, चालत नाहीये. चालू करतोय पटकन बनवतो 2-3 सेकंडनी. माफ करा तुम्हाला ना, मला राईड दाखवता आली नाही. बरेच वेळा चार्जिंगला लावलं, बरेच वेळा बाहेर ठेवली,
रिस्टार्ट केलं गोप्रो काहीच होत नाही आहे. मे बी आता गोप्रो वाटतं विकावं लागणारच आहे, बिकॉज बॅटरी पण चालत नाही आणि खूप महाग भेटते बॅटरी. त्यापेक्षा DJIचा खूप बेटर आहे आणि सेटअप खूप अवघड आहे. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आतापर्यंत आवडला असेल. आता जस्ट मी पोहोचलो आहे पाली बल्लारेश्वर आणि पाठीमागे गाडी माझी पार्क आहे. फक्त 20 रुपये प्रति गाडी म्हणजे 40 रुपये झाले दोघांचे देऊन. आता आम्ही पार्क केली गाडी कुठे बल्लारेश्वरच्या पार्किंगमध्ये. पेन पार्क आहे. तर चला आता आपण जाऊया कुठे मंदिरात जाऊया. दुपारचे 12 वाजलेत. श्री बल्लारेश्वर देवस्थान पाली समोरच मंदिर आहे. इथे राईट साईडला पार्किंग आहे. समोर रस्ता गेला तामिनी घाटात किंवा मग पुढे माणगाव. इथून आपण आलो ह्या रोडने आलो आणि दुपारचे ना 12:30 झालेत ऑलमोस्ट आणि ऊन बघा किती आहे. सो चला जाऊया दर्शनाला. आज संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी आहे, एवढी नाही आहे. तर चला जाऊया दर्शनाला, दर्शन करूया आणि मग निवांत कुठेतरी बसूया, जेवूया वगैरे आणि मग रिटर्न करू. 100 रुपयाला ताट घेतलं आहे. त्यात गुलाब आहे, फुलं आहेत, दुर्वा आहे, नारळ आहे आणि मोदक आहेत. दादा जास्वंदीचं फुल दे ना, अजून एक दे ना. बस जास्वंदीचं फुल 100 रुपयाचं. आणि हे किती रे? 150 वाले आहेत ना हे किती वाले आहेत? हे 200 वाले आहेत. चला जाऊया. मंदिरा समोरच आहे पण प्रथम तुम्हाला दर्शन करावं लागतं ते श्री धुंडविनायक यांचे दर्शन. आतमध्ये ॲक्च्युली ना शूटिंग अलाउड नाही आहे. सो जेवढं होईल तेवढं मी शूट करीन आणि मग आपण जाऊया पालीच्या बल्लारेश्वर मंदिरात. जस्ट ना दर्शन झालं आहे श्री बल्लारेश्वर गणपती बाप्पाचं आणि बाहेरच ना तलाव आहे. तुम्हाला माहिती आहे ही बावडी किंवा तलाव आहे लहानचं. आणि पाणी बघा पूर्णपणे सुकलं आहे. ॲक्च्युली हे जे काल पाणी आहे ना हे काल पाऊस इथं म्हणतात खूप पडला 2-3 तास. सो ते पाणी साठलं आहे. पण ना ही विहीर असेल किंवा मग तलाव असेल किंवा जेही ते बघा साफसफाई नीट केली, चांगली केली, जेणेकरून आता नवीन पाऊस जेव्हा पडेल ना तेव्हा चांगलं पाणी साचेल. सो चला. आणि ऊन बघा, ऊन पुन्हा आता आलं आणि पाऊस मे बी हा ढग आहे, पडेल की नाही माहीत नाही मला. चला जाऊया आता पुढे. इथे कुठे जेवायला जाऊया. मावशी काय आहे? काय अहो कसे आहेत ते? 20 रुपये. काय ही भाजी बनवतात की खातात काय? चिकू सारखे. बरं. आणि ओले काजू आहेत ना? कसे काजू का ओले? हा फायनली महड वर्धविनायक आणि पाली बल्लारेश्वरचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आता आम्ही आहोत आता मोरबे डॅम जवळ आहोत फाट्याजवळ आणि आता आम्ही जातो परतीचा प्रवास करतोय. जेवलो दुपारी, दर्शन केलं, दुपारी जेवलो आणि परतीचा प्रवास करतोय. दुपारचे वाजले 3:30, 3:45 झाले समथिंग. तर ही व्हिडिओ मग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सॉरी, माफ करा, मला बाईक राईड मला दाखवता आलं नाही जास्त करून. पावसामुळे बॅटरी खराब झाली आणि आता बॅटरी चालत नव्हती गोप्रोची आणि गोप्रो चालत नव्हता बेसिकली. सो माफ करा मला. आता मी विचार करतोय पुढे DJIमध्ये शिफ्ट करायला. तुम्ही मला रिकमेंड करा की 4, 5 किंवा 6 कोणतं ॲक्शन प्रो घेऊ. आय होप मला हा प्रवास आवडला असेल. त्यासोबत ना अष्टविनायकचा पण आतापर्यंत 2 अजून आता प्लॅन आहे की पुढे पण अष्टविनायक करायचं आहे पूर्ण पावसाळ्यानंतर, गणपतीनंतर मोस्टली. तर ते लालपरीने करायचं किंवा बाईकने करायचं मला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.